राज्यामध्ये सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे। पारा 40च्या पार गेल्याचे दिसून येत आहे। आपण सध्या पुणे जिल्ह्याच्या सणसोडे औद्योगिक वसाहती परिसरात इथे देखील पारा 40च्या पार गेल्याचे पाहायला मिळत आहे। आपण आता पुणे अहिल्यानगर महामार्गावर सतत गजबजलेला वाहतूक कोंडीचा मार्ग म्हणून हा महामार्ग ओळखला जातो, परंतु या उष्णतेमुळे या मार्गावर येणाऱ्या वाहनांची देखील संख्या कमी झालेली आहे। वाहतूक देखील मंदावलेली आहे। नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत। प्रशासनाच्या वतीने दुपारी 12 ते 3 बाहेर पडणे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। नागरिक त्यामुळे घराबाहेर पडणे टाळतात। औद्योगिक वसाहतीतील कामगार देखील कामाव्यतिरिक्त बाहेर जाण्याची शक्यता टाळत आहे। कालच पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये एका महिलेचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने किंवा डॉक्टरांच्या वतीने दुपारचं उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावलीत किंवा घरामध्ये थांबण्याचे आवाहन करण्यात आहे। उन्हामध्ये फिरू नये असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। एकूणच काय तर राज्यामध्ये उष्णतेची प्रचंड अशी लाट पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, शिरूर, पुणे।